तर मंडळी, आज सुट्टी असल्यामुळे ओम, तन्मय, प्रणव आणि प्रज्वल यांनी खैतरी फिराक घेऊन जाण्यासाठी हट्ट सुरू केल्याने मी होय म्हणताच ते आनंदाने नाचाक लागले आणि मग आम्ही सगळेजण बाहेर फिराक जाण्यासाठी निघालो आहो. घरातून बाहेर पडल्यानंतर आमच्या फोंडा गावातून 3 ते 4 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या लोरे या गावात आम्ही जाऊक निघालो. लोरे नंबर 1 या गावात नवीनच झालेला श्रीदेव रुजेश्वर उद्यान बघूसाठी आम्ही निघालो. अगदी थोड्या वेळातच आम्ही श्रीदेव रुजेश्वर उद्यानाकडे पोहोचलो. उद्यानाचा प्रवेशद्वार अगदी आकर्षक दिसत होता. त्यानंतर मग बच्चे कंपनींनी उद्यानासाठी नियमावली वाचल्याने आणि मग आम्ही उद्यानात प्रवेश केलो. उद्यानाच्या सुरुवातीकच एक भलोमोठो नंदी हात जोडून आमच्या स्वागताक उभोच होतो. तर दुसऱ्या बाजूक एक कामधेनू आमका बघूक मिळाली. पुढे गेल्यावर एक मोठा भूचत्र आमका बघूक मिळाला. त्यानंतर मग आम्ही सगळ्यांनी श्रीदेव रुजेश्वराचा दर्शन घेतला. जरा पुढे गेल्यावर आम्ही भोलेनाथांचा आणि त्याचबरोबर गणपती बाप्पांचा दर्शन घेतला. गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन जरा पुढे गेलो तोवर लॉनमध्ये थंडावशाक बसलेलो एक कुत्रो आमका दिसलो. या उद्यानात जंगली प्राणी आणि पक्ष्यांचे अगदी हुबेहूब प्रतिकृती आपल्या ठिकठिकाणी बघूक मिळतात. त्यामुळे ह्या उद्यान अतिशय आकर्षक वाटतं. ह्या सगळा बघून झाल्यानंतर ज्या हेतून ही बच्चे कंपनी या उद्यानात दिली होती तो हेतू साध्य करण्यासाठी खऱ्या अर्थानं सुरुवात झाली आणि नंतर या उद्यानात खऱ्या अर्थानं एक जिवंतपणा निर्माण झाला. वादळापूर्वीची शांतता नष्ट होऊन आता त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं या बच्चे कंपनीचा वादळ घोंगावत होता. त्यानंतर मग उद्यानातील सिसॉवर खऱ्या अर्थानं चौघांनी धमाल उडवल्याने सिसॉचा आनंद घेतल्यानंतर लगेचच बच्चे कंपनींनी घसरगुंडीवर धमाल उडूक सुरुवात केल्याने त्यानंतर मग बच्चे कंपनी खऱ्या अर्थानं उद्यानातील छोट्याशा मिलिटरी ट्रेनिंगसाठी सज्ज झाली आणि त्याचासुद्धा आनंद घेतल्याने जर इतक्या सोप्या मिलिटरी ट्रेनिंग असात तर आम्हीसुद्धा मिलिटरीत भरती होणार असा मनोमन ठरवल्याने त्यांचा ह्या बोलणं ऐकून मोठी मंडळी हसाक लागली. उद्यानात दिल्यानंतर जवळजवळ 2 तास या बच्चे कंपनींनी उद्यानातील सगळ्या साहित्याचा पुरेपूर आनंद घेतल्याने लहान मुलांनी झोपाळ्यावर आनंद घेताच माझ्या बायकोक पण बालपणीचे दिवस आठवले आणि मग तिनंसुद्धा या झोपाळ्याचा आनंद घेतला. त्यानंतर मग सगळ्यांनी मेरी गो राऊंडवर अगदी वर्तुळाकार वेगान फिरण्याचा आनंद घेतल्याने शेवटी 2 तासानंतर टाटा बाय बाय करून बच्चे कंपनी घरात जाण्यासाठी निघाली. तर आजचा मिनी व्लॉग कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.